नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज बघा मी काय बनवणार आहे. तर आज आहे ना मस्त असा कोबी होता माझ्याकडे आणि छान पातळ चिरून घेतला. 2 बटाटे इथे मी मस्त असे किसून घेतले. आणि आता कोबी बघा ना, म्हणजे कसे खायला खूप नाकतोंड मोडतात. सारखं कोबीची भाजी भाजी असं कंटाळा आला, म्हणून म्हटलं चला आता आपला कोबी आहे घरात राहिलेला, तर त्याचे मस्त आपण आहे ना आता टिक्क्या मी इथे नाश्त्याला बनवल्या. आणि इथे वाटाणा आहे ना मस्त असा ओबडधोबड मी करून घेतला चॉपरमध्ये. आणि चॉपर नसेल तर आपण मिक्सरमध्ये पण त्याला असं ओबडधोबड करू शकतो. 2 बटाटे किसून घातले आणि एवढा सुंदर हा नाश्ता झाला होता ना, खरंच खूप छान झालेला. आणि इथे ना एक कांदा मी असा बारीक चिरून टाकला, 1 चमचा सफेद तीळ इथे मी टाकले आणि हिरवी मिरची, अद्रक थोडंसं आणि लसूणच्या अशा 10-12 पाकळ्या असा ठेचा इथे मी त्याचा करून इथे टाकला आहे. आता आहे ना मला तो बाऊल छोटा पडला, त्याच्यामध्ये हे काही मिश्रण मावलं नाही, म्हणून मी आता हे सगळं एका ताटामध्ये काढून घेतलं. आणि चवीप्रमाणे इथे मीठ टाकलं, हळद, हिंग, ओवा आणि धना पावडर असं व्यवस्थित टाकलं. आणि एवढ्या मिश्रणासाठी ना मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं, पण आपण ना आता थोडं थोडं टाकून याच्यामध्ये मिक्स करूया. आणि 2 चमचे असं मी इथे ना तांदळाचं पीठ टाकलं आणि भरपूर अशी कोथिंबीर जरा कापून टाकली. आणि आता इथे बघा व्यवस्थित हे सगळं मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कारण एवढ्या सुंदर याच्या ना कोबी आलू मटारच्या टिक्क्या झाल्यात ना, खूप हेल्दी आणि पौष्टिक असा हा नाश्ता झाला. आणि मस्त थोडंसं आहे ना पाण्याचा शिपका मारायचा आणि याला छान एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित एकजीव करून ना याला मस्त मळून घेतलं, जरा मिक्स केलं चांगलं व्यवस्थित. आता कधी-कधी बघा आपण कोबी वगैरे आणला तर मग तो म्हणजे जरा जास्त होतो भाजीसाठी, मग थोडाफार आपला उरतो ना. तसाच माझा अर्धा कोबी उरलेला फ्रीजमध्ये होता आणि परत आता भाजी पण खायला कंटाळा येतो सगळ्यांना, म्हणून म्हटलं चला आता आहे तर मी छान नाश्ता बनवते. तर इथे बघा मस्त आता हे मिश्रण ना छान मिक्स करून घेतलं आणि खरंच एवढ्या टेस्टी लागला ना, मला वाटलं पण नव्हतं एवढ्या टेस्टी लागतील, कारण घरात आहे ना लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आवडीने खाल्लं. आणि आता ना तुम्ही ना ह्या टिक्क्या ज्या आहेत ना त्या तुम्ही तेलामध्ये तळून घेऊ शकतात, पण मग मी तेलामध्ये तळून न घेताना मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि पॅनमध्येच ते मी फ्राय केले. कारण आहे ना म्हणजे कमी तेलाचं हवं होतं आणि जास्त हेल्दी नाश्ता पाहिजे होता, म्हणून मी तो तेलामध्ये न तळता पॅनमध्ये असा थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतल्या. आणि एवढ्या कुरकुरीत होतात ना, खूप छान, वरतून मस्त कुरकुरीत ना आतमध्ये सॉफ्ट, एवढं खायला मस्त भन्नाट लागला ना, एकदम चटपटीत. मग आपण आहे ना बघा ना सॉससोबत किंवा हिरवी चटणी वगैरे त्याच्यासोबत खाऊ शकतो, एवढ्या मस्त लागल्यात. आणि आता आहे ना मस्त त्या हातावर ना एकदम पातळ पातळ आपल्याला अशा थापून घ्यायच्या आहेत, कारण आहे ना त्या पातळ कशा पटकन शिजल्या जातात आणि छान कुरकुरीत होतात. ह्या पद्धतीने बघा एकदम अशा चप्पट चप्पट आपल्याला ह्या टिक्क्या छान अशा थापून घ्यायच्या आहे. आणि मस्त आता याला आहे ना छान असं मीडियम गॅसवरच इथे फ्राय करायचं आहे आपल्याला. आता सारखं मटारची भाजी, कोबीची भाजी असं खाऊन कसं बोर होतं, म्हणून म्हटलं आता चला आहे तर आपण त्याचा छान चटपटीत नाश्ता बनवूया. आणि घरात मुलांना पण जरा वेगळं हवं असतं, घरातल्यांना पण जरा कधीतरी वेगळा नाश्ता करायचा असतो. आणि हे असं चटपटीत म्हटलं ना कोणालाच कंटाळा येत नाही, असं चटपटीत काही बनवलं ना सगळे खूप आवडीने खातात. आता बघा ह्या पद्धतीने ना मस्त आपल्याला मीडियम गॅसवर होऊन द्यायच्या छान. आणि लगेच आपण इथे पलटी मारायच्या, अजिबात चिपकल्या नाही, तुटल्या नाही. आणि मस्त सगळं त्यातलं व्यवस्थित शिजल्या गेलं होतं. खूपच छान होतात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि करून बघा आणि खाऊन बघा, किती टेस्टी होतात ना ते नक्की मला सांगा. कारण आहे ना बघा सगळे घरातले खुश होतात हां, एवढा छान हा नाश्ता झालेला. ह्या पद्धतीने ना मस्त आलटीपलटी करायचं आणि छान फ्राय करून घ्यायचं. तेलात आवडत असेल तर तेलात पण आपण तळून घेऊ शकतो. आणि मस्त याला मी आता काढून घेतलं आणि सगळ्यांनी असा गरम गरम मस्त टिक्कीचा म्हणजे कोबी आलू मटार टिक्कीचा नाश्ता केला. ह्या पद्धतीने मी मस्त असे पातळ पातळ थापून सगळ्या बनवल्या.
छान अशा पातळ पातळ बनवून घ्यायच्या, मस्त हातावर अशा पातळ पातळ थापायच्या. खूप साधी सोपी पद्धत आहे आणि खायला पण तेवढीच चटपटीत आहे. मस्त त्याला आहे ना मीडियम गॅसवर छान आलटीपलटी करत राहायचं आणि व्यवस्थित त्याला होऊन द्यायचं, शिजून द्यायचं, मस्त कुरकुरीत होऊन द्यायचं. कारण खूप छान कुरकुरीत झाल्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला कोबी आलू मटार टिक्की कसं झालं आहे ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही पण नक्की बनवून खाऊन बघा आणि ते पण मला सांगा किती छान लागतं म्हणून. तर अशा ह्या पद्धतीने मस्त सगळ्या बनवल्या आणि सगळ्यांनी एन्जॉय केल्यानंतर मी पण असा छान नाश्ता केला. बघा किती छान सॉफ्ट झाल्यात, मस्त वरतून कुरकुरीत झाल्या. बाय.